सर्वांना नमस्कार. शेअर बाजार परिपूर्ण शिकायचा आहे का? शेअर बाजाराची परिपूर्ण माहिती घ्यायची आहे का? मग शेअर बाजार जर आपल्याला परिपूर्ण शिकायचा असेल तर सर्वात अगोदर शेअर बाजाराचा बेस काय आहे तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बेसिक ऑफ शेअर मार्केट या आपल्या व्हिडिओच्या पार्टमध्ये आज आपण NSE आणि BSE काय आहे, यांचे इंडेक्स काय आहेत, याची सखोल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मग आपल्या सर्वांना माहित आहे की शेअर बाजाराचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे किंवा सर्वात वरील सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्या अंडर सेबी, त्याच्या अंडर CDSL NSDL, त्याच्या अंडर भारतातले 2 शेअर बाजार आहेत BSE NSE, त्याच्या अंडर ब्रोकर आहेत आणि ब्रोकरच्या अंडर अर्थातच आपण आहेत. मग आता यामध्ये जी काही BSE NSE आहेत तर ह्यांचे इंडेक्स आणि त्यांची स्थापना वगैरे कशी कधी झाली तर त्याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सखोल माहिती घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो बघा, 1875 ला ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य नव्हता त्यावेळेस BSE ची स्थापना झाली. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई शेअर बाजार जो आहे तर तो अगदी 1875 ला ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य पण नव्हतो तर त्यावेळी मुंबई शेअर बाजाराची सुरुवात झालेली आहे. म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की जे लोक म्हणतात की शेअर बाजाराचं काय खरं आहे, तर अशा लोकांना छाती ठोकपणे सांगा की जर शेअर बाजाराचं काही खरं नसतं तर मग आपण 1875 पासून आजपर्यंत शेअर बाजार पाहू शकलो असतो का? आणि मग 1875 ला ज्यावेळेस हा मुंबई शेअर बाजार सुरू झाला, मग पुढे 1978 ला म्हणजे नियर अबाउट बघा ना 100 वर्षाच्या नंतर मुंबई शेअर बाजारावर ज्या काही कंपन्या रजिस्टर आहेत सध्या 5300 प्लस कंपन्या आहेत. मग या कंपन्यांपैकी मार्केट कॅपिटलनुसार सर्वात मोठ्या 30 कंपन्या बाजूला काढण्यात आल्या आणि या 30 कंपन्यांचा एक ग्रुप बनवण्यात आला आणि त्या ग्रुपलाच काय म्हणतात, सेन्सेक्स. लक्षात घ्या, ज्याला मुंबई शेअर बाजाराचा इंडेक्स असं म्हणतात. मग हा जो मुंबई शेअर बाजाराचा इंडेक्स आहे मित्रांनो, तर मग या इंडेक्स मध्ये सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असलेल्या 30 कंपन्या आहेत. त्यापैकी भारतातली सर्वात मोठी कंपनी अर्थातच रिलायन्स इंडस्ट्री आहे. हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. मग 2 नंबरला अर्थातच TCS आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. 3 नंबरला HDFC बँक आहे. 4 नंबरला भारती एअरटेल कंपनी आहे सध्या. 5 नंबरला ICICI बँक आहे. तर अशा है ना 30 कंपन्या सेन्सेक्स मध्ये आपल्याला आढळून येतात. मग या 30 कंपन्या या त्या सेक्टर मधल्या बॉस आहेत, लीडिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणजे याचा अर्थ की या 30 कंपन्या जर वाढल्या तर मुंबई शेअर बाजार वाढतो आणि 30 कंपन्या जर पडल्या तर मुंबई शेअर बाजार पडतो. थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे या 30 कंपन्या पूर्ण ज्या काय 5000 प्लस कंपन्या सध्या मुंबई शेअर बाजारावर आहेत, 5300 प्लस कंपन्या, तर या 5300 कंपन्यांना लीड करण्याचं काम या 30 कंपन्या करतात. आणि मग सेन्सेक्सचा अर्थच होतो सेन्सेशनल 30, म्हणजे खळबळ माजून देणाऱ्या 30 कंपन्या. म्हणजे यांच्यामध्ये एवढी पॉवर आहे की ह्या मार्केटला झटकन वर पण घेऊन जातात आणि धाडकन खाली पण पाडतात. लक्षात असू द्या. आणि मग आता हा जो सेन्सेक्स आहे तर मग या सेन्सेक्सच्या माध्यमातून आपण मुंबई शेअर बाजाराचं नेमकं काय होईल, वाढल की पडल, ह्याचा एक अंदाज आपण वर्तवू शकतो. म्हणजे याचा अर्थ किंवा जर HDFC बँक खाली पडली तर समजायचं किंवा बँक निफ्टी थोडासा डाऊन राहू शकतो, कारण बँकिंग सेक्टरची सर्वात मोठी कंपनी HDFC बँक आहे शेअर बाजारावरची. लक्षात घ्या. मग जर समजा भारती एअरटेल खाली पडली थोडक्यात किंवा वर गेली तर मग भारती एअरटेल कुठल्या टेलिकम्युनिकेशन ग्रुपची कंपनी आहे लीडिंग करणारी, तर मग सर्व टेलिकम्युनिकेशनचा ग्रुप त्या दिवशी वर राहील असा अंदाज असतो. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, सेन्सेक्स मधून आपल्याला कळतं किंवा कोणतं सेक्टर पडत आहे, कोणतं सेक्टर वाढत आहे. या 30 कंपन्याकडे बघितलं की मुंबई शेअर बाजाराचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मग त्यानंतर मित्रांनो पुढे 1992 ला
NSE अर्थातच नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली 1992ला आणि याचं मुख्यालय सुद्धा मुंबईमध्येच आहे, हे लक्षात असू द्या. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजार लक्षात घ्या. आणि मग हा जो राष्ट्रीय शेअर बाजार आहे, मग 1996ला राष्ट्रीय शेअर बाजारावर नोंदणीकृत असलेल्या रजिस्टर असलेल्या सर्वात मोठ्या 50 कंपन्या बाजूला काढण्यात आल्या. किती? सर्वात मोठ्या 50 कंपन्या बाजूला काढण्यात आल्या आणि त्या 50 कंपन्यांच्या ग्रुपला नाव देण्यात आलं निफ्टी 50. काय नाव देण्यात आलं? निफ्टी 50. लक्षात असू द्या. मग आता ह्या जी काही 50 कंपन्या आहेत निफ्टी 50च्या आहे ना, तर मग याच्यामध्ये सुद्धा ज्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ज्या 30 कंपन्या आहेत, तर त्याच्यामधल्या जवळपास 1-2 कंपन्या जर सोडल्या तर बाकी सगळ्या कंपन्या निफ्टी 50च्या 50 कंपन्यामध्ये सुद्धा आहेत. तर ते तुम्ही स्वतः चेकआउट करू शकता गुगलवरती जाऊन की सेन्सेक्सच्या 30 कंपन्या, निफ्टी 50च्या 30 कंपन्या दोन्हीमध्ये वेगळं पण काय आहे. बिलकुल. तर बघा मित्रांनो, हा जो निफ्टी 50 आहे, निफ्टी 50चा लॉंग फॉर्म होतो नॅशनल 50, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या शेअर बाजारावर रजिस्टर असलेल्या सर्वात मोठ्या 50 कंपन्यांचा ग्रुप म्हणजेच कोण आहे? निफ्टी 50 आहे. आणि मग अर्थातच निफ्टी 50 जसा खालीवरी करेल तसा पूर्ण शेअर बाजार खालीवरी करणार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज खालीवरी करणार. लक्षात घ्या. मग सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2800 प्लस कंपन्या आहेत. बघा, म्हणजे इकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती 5300 प्लस कंपन्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती जवळपास 2800 प्लस कंपन्या आहेत. म्हणजे प्लस मी का म्हणतोय, कारण नवीन कंपन्या रजिस्टर होतात, काही कंपन्या डिरजिस्टर होतात. म्हणजे हा आकडा फ्लेक्झिबल असतो, फिक्स नसतो. ओके. आणि मग थोडक्यात काय, तर काही कंपन्या दोन्ही शेअर बाजारावरती रजिस्टर आहेत, NSEवर पण आणि BSEवर पण. तर असं जर आपण एक ओव्हरऑल विचार केला तर एक मोर दॅन 5,500 प्लस कंपन्यांचे शेअर्स आपण 12 महिने खरेदी करू शकतो, विकू शकतो. लक्षात घ्या. शेअरच्या किमती पण तुम्हाला माहित आहेत, अगदी 20-30 पैशापासून सुरू होतात. तर MRF टायर भारतातला सगळ्यात महाग शेअर्स ॲज अ प्राईस जवळपास 1,51,000 पर्यंत तो जाऊन आलेला आहे. आता 1,20,000-30,000च्या रेंजमध्ये सध्या खेळतो. बिलकुल. म्हणजे मला सांगायचं एवढंच, किंवा 1 रुपयाचा पण शेअर्स आहे, 10,000 रुपयाला पण शेअर्स आहे. लक्षात घ्या, है ना. त्यामुळं की शेअर बाजारामध्ये किती पैसे गुंतवाय, काय गुंतवाय, हे तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की अगदी 100 रुपयापासून आपल्याला गुंतवणुकीची सुरुवात करता येते. लक्षात असू द्या. आणि मग मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की जो शेअर बाजाराचे जे थोडक्यात आपण फादर आणि मदर जर म्हटलं थोडक्यात, है ना, तर मग BSE हा शेअर बाजाराचा फादर आहे आणि NSE हा शेअर बाजाराचा मदर आहे. थोडक्यात लक्षात घ्या. कारण BSE वरती 5300 प्लस कंपन्या आहेत, तर NSE वरती सध्या 2800 प्लस कंपन्या रजिस्टर असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग आता याच्यासोबतच मग काय केलं, काही इंडेक्सचं डिवायडेशन करण्यात आलं, आणि त्यानंतर काही सब इंडेक्स तयार करण्यात आले. आता इंडेक्स म्हणजे ग्रुप, लक्षात ठेवा, है ना, कंपन्यांचा ग्रुप, त्याला इंडेक्स म्हणायचं. जसं की BSEचा इंडेक्स सेन्सेक्स आहे आणि NSEचा इंडेक्स कोण आहे? निफ्टी 50 आहे. तसंच मग मित्रांनो, ज्या काही शेअर बाजारावर रजिस्टर असलेल्या बँक आहेत, ओके, नोंदणीकृत असलेल्या बँक आहेत, तर त्या एक 12 बँकांचा ग्रुप बाजूला काढण्यात आला आणि 12 बँकांचा ग्रुप बाजूला काढून त्याचा बँक निफ्टी हा एक नवीन सब इंडेक्स तयार करण्यात आला. म्हणजे स्पेशल बँकिंग सेक्टरसाठी बँक निफ्टी हा इंडेक्स है ना लीडिंग करतो. मग त्याच्यासोबत मग त्याच्यामध्ये ज्या 12 बँक आहेत, तर त्याच्यामध्ये अर्थातच आपली HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, SBI बँक आहे, कोटक महिंद्रा आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, इंडसलँड बँक आहे, त्याच्यानंतर AU स्मॉल फायनान्स बँक आहे, आपली बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, है ना. तर अशा वेगवेगळ्या 12 बँकांचा मिळून बँक निफ्टी हा इंडेक्स तयार झालेला आहे. बिलकुल. आणि मग त्यासोबतच मग बँकिंग सेक्टर आणि फायनान्स सेक्टर एकत्र करून मग अर्थातच फायनान्स निफ्टी है ना हा सुद्धा एक स्पेशल इंडेक्स तयार करण्यात आला. मग त्यामध्ये सुद्धा जवळपास 20 कंपन्यांचा समावेश आहे. तर त्याची यादी फोटोमध्ये वरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच, है ना. बघा, त्याच्या काळजीपूर्वक बघा, किंवा गुगलवरती सुद्धा जाऊन तुम्ही सर्च करू शकता. म्हणजे निफ्टी 50 1 झाला, बरोबर, सेन्सेक्स 2 झाला, बँक निफ्टी 3 झाले, फायनान्स निफ्टी 4 झाले. त्याच्यानंतर मग जी काही मिड कॅप कंपन्या आहेत शेअर बाजारावर रजिस्टर असलेल्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेअर बाजारावर रजिस्टर असलेल्या कंपन्यांचे 3 प्रकार पडतात: स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप.
मग जे छोट्या कंपन्या, मिडियम कंपन्या आणि मोठ्या कंपन्या, तर त्यापैकी जो मिड कॅप इंडेक्स आहे, तर मग मिड कॅप कंपन्याचा एक स्पेशल इंडेक्स बनवण्यात आला आहे ना, मग त्यामध्ये त्याला मिड कॅप सिलेक्ट असं म्हणतात आहे ना, मिड कॅप सिलेक्ट किंवा मिड कॅप निफ्टी. तर असे मिड कॅप्स रिलेटेड इंडेक्स पण आपल्याला शेअर बाजारावरती दिसून येतात. त्यानंतर IT सेक्टरला लीड करणारा ITचा इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये भारतातील सर्व ITच्या कंपन्या तुम्हाला एकत्र दिसतील. त्याच्यामध्ये मग सर्वात मोठी IT सेक्टरची कंपनी कोणती आहे? TCS कंपनी आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर मग बऱ्याच कंपन्या आहेत है ना, टेक महिंद्रा आहे, इन्फोसिस आहे, अशा जे काही IT सेक्टरच्या सर्व जेवढ्या काही कंपन्या आहेत, तर त्या सगळ्या कंपन्या तुम्हाला IT इंडेक्समध्ये बघायला भेटतील. त्यानंतर मग फार्मा सेक्टरचा इंडेक्स आहे, फार्माचा वेगळा इंडेक्स आहे, लक्षात घ्या. ओके, फार्मा सेक्टरचा वेगळा इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये पूर्ण जे काही फार्मा सेक्टरशी जेवढ्या काही रिलेटेड कंपन्या आहेत, तर त्या सगळ्या कंपन्या आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतील. मग त्याच्यासोबतच आपल्याला रिअल इस्टेटचा इंडेक्स आहे, ओके, ॲग्रीचा इंडेक्स आहे ना, मग निफ्टी नेक्स्ट 50 आहे, निफ्टी नेक्स्ट 100 आहे. तर असे वेगवेगळे अनेक इंडेक्स आपल्याला शेअर बाजारावरती पाहायला भेटतात. ऑटोमोबाईल सेक्टरचा वेगळा इंडेक्स आहे ना. तर या सर्व इंडेक्सची माहिती घ्या छानपैकी, आणि या प्रत्येक इंडेक्समध्ये कोणत्या कंपन्या आहेत, त्या कोणत्या कंपन्या लिडिंग करतात आहे ना. तर यावरून आपल्याला कोणत्या सेक्टरचा परफॉर्मन्स कसा चालू आहे, कोणत्या सेक्टरनं कसे रिटर्न दिलेले आहेत है ना, मग चांगलं रिटर्न देणारं सेक्टर कोणतं आहे, घाट्यात नेणारं सेक्टर कोणतं आहे, तर याचं कॅल्क्युलेशन, याचं ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतः सुद्धा मित्रांनो करू शकतात. असं काही नाही की मीच सांगावं, बरोबर आहे. तरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपल्याला शेअर बाजाराच्या इंडेक्सची पार्श्वभूमी काय असते, तर याची एक बेसिक आयडिया आपल्याला आली असेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मग या माध्यमातून अपेक्षा एवढीच आहे की आपल्याला जर खरंच शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करून पैसे कमवायचे असतील, तर अगोदर आपल्याला शेअर बाजाराचा बेस कळणं गरजेचं आहे. आणि मग या शेअर बाजाराच्या बेसमध्ये जे आज मी इंडेक्स सांगितलेले आहेत, त्या इंडेक्समध्ये ज्या कंपन्या आहेत, तर त्या कंपन्यांचा सखोल अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर मग त्याचा सखोल अभ्यास झाला मित्रांनो, तर मग एकदा का शेअर बाजाराचा बेस तुम्हाला कळाला, तर मग आपल्याला कोणत्या कंपनी शेअर्स घ्यावे आणि कोणत्या कंपनी शेअर्स विकावे ह्याची एक आयडिया आपल्या माइंडमध्ये सेट होते. आणि त्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट करून शेअर बाजारातून चांगल्या पद्धतीचा रगड प्रॉफिट काढू शकतो आपण, हे लक्षात घ्या. आणि मग निश्चितपणे या कीर्ती शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून है ना, जे कोणी लोक आपल्या कीर्ती परिवारामध्ये सामील होत आहेत, तर अशा सर्वांना शेअर बाजाराच्या महासागरामध्ये जाऊन है ना, तर आपल्याला न डुबता मधले पैसे घेऊन वापस निघायचं आहे, लक्षात घ्या. तर त्यासाठी मी सदैव आपल्यासोबत असणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्याचसोबतच आपल्या मित्रपरिवाराला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला हवा आणि है ना, तर जेणेकरून मग त्यांना आपला फॅमिली पण मोठी होईल आणि प्लस त्यांनाही नॉलेज भेटेल शेअर बाजाराचं. तर मग धन्यवाद सर्वांचा. तर निश्चितपणे शेअर बाजाराचे जेवढे इंडेक्स आहेत, तर त्याचा तुम्ही अभ्यास कराल, त्याच्यात सर्व कंपन्या कोणत्या आहेत, कशा आहेत त्या बघाल, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघाल, आणि निश्चितपणे एक तुमच्या शेअर बाजाराचा रोडमॅप तुम्ही स्वतः तयार कराल अशा अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू.